नमस्कार छोट्या दोस्तांनो, मी मृण्मयी. मित्रांनो, आज मी आपल्या समोर एक नवीन पुस्तक घेऊन आले आहे. बोक्या सातबंडे या मालिकेतील एक पुस्तक, आघाऊ पाहुणा आणि बोक्या. हे पुस्तक आपले लाडके लेखक दिलीपजी प्रभावळकर यांनी लिहिले आहे. आजवर दिलीपजींनी रंगमंचावर अनेक भूमिका साकारल्या. तसेच त्यांनी अनेक पुस्तके सुद्धा लिहिली. दिलीपजींच्या मनातील मिश्किल मानसपुत्र म्हणजे बोक्या. तो आहे निर्मळ मनाचा आणि धाडसी वृत्तीचा. आपल्या परीने सगळ्यांना मदत करू पाहणारे. या पुस्तकात एकूण 5 कथा आहेत. संगीताची सुटका त्या दुष्ट हंगाम्यांच्या तावडीतून बोक्याने कशी केली, बोक्याने तिला तिच्या घरी सुखरूप कसे पोहोचवले, हे पहिल्या 2 कथांमध्ये सांगितले आहे. त्यानंतर बोक्याकडे एक आगाऊ पाहुणा येतो. बोक्या त्याची युक्ती वापरून त्याला कसा धडा शिकवतो, हे दुसऱ्या कथेमध्ये दिले आहे. तिसऱ्या कथेमध्ये बोक्या आणि त्याचे मित्र उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये भांड्यावाल्यांच्या मुलांना घेऊन खंडाळ्याला जातात. तिथे एक समस्या होते. बोक्या त्या समस्येतून त्या मुलांना कसा वाचवतो, त्याबद्दल त्याला पुरस्कार कसा मिळतो, याबद्दलच्या सर्व कथा या पुस्तकात दिल्या आहेत. हे पुस्तक 104 पानांचे असून राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. शिवाय बोक्या सातबंडे या पुस्तकातील कथा वाचताना कथेमध्ये घडणारा प्रसंग प्रत्यक्ष आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. तेव्हा या सर्व गोष्टी अनुभवण्यासाठी आणि बोक्याच्या गमती-जमती पाहण्यासाठी, वाचण्यासाठी नक्की वाचा बोक्या सातबंडे भाग 2. धन्यवाद.